असं हे आपण वर चढून आता हे जंगलामध्ये निघालेलो आहे. ती पूर्वीची लोक काय म्हणायची, तोंडल्याची भाजी आणि कोंड्याची भाकरी. कोणती भाजी आहे ही? कुरडूची भाजी. कुरडूची भाजी काढत आहेत सारखं देठ आहे. त्याला अशा रेषा रेषा आहेत, अशा रेषा रेषा आहेत आणि ह्याची पानं सुद्धा अशी लालसर आहेत. ही अशी कुरडूची भाजी मिळालेली आहे आणि आता आपण ही जाऊन याची मस्त रेसिपी करणार आहोत. भाजी आहे आपल्याकडं कुरडूची आणि आपण पांडुदांच्या घरी निघालोय. घर असं उंचावरती त्यांचं छोटासा असा रस्ता आहे, आपण पाहू शकते. आता पांडुदांकडे निघालोय आणि कुरडूची भाजी ही सकाळी आपण रानभाजी काढली. रानभाजी एकदम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्या, ह्या वातावरणात मिळणाऱ्या भाज्या. निसर्गाने मित्रांनो आपल्याला सगळं काही दिलं आहे बेसिकली. जीवन जगण्यासाठी ह्या वातावरणात सूट होण्यासारख्या भाज्या ज्या हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त आहेत, औषधी भाज्या म्हणतात ते. तर आता कुरडूची भाजी म्हणून आहे ती आपण सकाळची काढली. आपण आता पोचतोय पांडुदांच्या घरी. अंधार आहे इकडं. त्यांचं घर असं थोडंसं उंचावरती आहे. पोचतोय तिथे 2 मिनिटातच. आपण कुरडूची भाजी करताना पण बघणार आहे आणि खाऊन पण बघणार आहे की कुरडूची भाजी कशी लागते, चवीमध्ये काय फरक आहे. कारण ह्या ऑर्गॅनिक आहे, 100% जंगली भाज्या आहेत. कुठल्याही प्रकारचं खत नाही टाकलेलं त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचे औषधं मारलेले नाहीत. स्वतः आलेले आहेत. हां, नॅचरली उगवलेल्या भाज्या आपण वेचलेल्या आहेत. आणि आता आपण इथं थांबवतोय कारण इथनं पुढं रस्ता नाही. आपण इथनं पुढं चालतच जावं लागणार आहे आपल्याला. इकडं घर आहे त्यांचं, जाऊयात आता आपण त्यांच्याकडे. आणि इथं आपण पाहू शकता हे जे आहे सोलरवरती लागलेलं लाईट आहे. दिवसा जे चार्ज होते त्याच्यावरती लाईट लागलेली. हो मित्रांनो, आता आपण इथं पोचलोय आणि आपण जाणार आहे पांडुदांच्या घरी. आता पांडुदादा कुठे आहेत बघूयात, आपण वाट बघूया त्यांची. आणि बघा आता आपण आलोय पांडुदांच्या घरी. अरे गाप पांडुदांच्या घरी आलो आपण आता. त्यांच्या मिसेस वहिनी आमच्या ताई आणि हे चुलीवरती आता जेवण करणार आहे आपण आता. कुरडूची भाजी, त्यांनी अजून मटकी काहीतरी केलेली आहे आणि तिकडे केवढ्या डाळीचे आमटे. खुर्ची नको कशाला. काय कुरडूची भाजी आता शिजवून घेतली का. टाकायला लागले तडका बघलाय जबरदस्त. फुडणीचा जबरदस्त. ताईंनी आता एवढ्याची आमटी म्हणजे काळा एवढ्याची आमटी आहे ते ती तर ह्या भागात मिळते आणि टेस्टला पण तसंच आहे. एवढ्या डाळीची आमटी ना, एवढ्या डाळीची आमटी. आता कुरडूची भाजी जी आपण सकाळी घेतली शिजवून घेतली आता परतून घ्यायची. आता हा आता चुलीवरती चालल्यावर काय सगळं नाही खुर्चीवरची नको आम्हाला. बस बघू शकता आता हे कुरडूची भाजी कोथिंबीर चिरून घेतली आणि चुलीवरती जेवण चालू. चुलीवरती तडका घातला मस्त.
आता काय आपण हे कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये पाहू शकतो. तेल टाकलं का फक्त कांदा टाकला? कांदा आता फक्त टाकला. तेल टाकायचं. आता ही भाजी अशी पिळायची. भाजी जी शिजवून घेतली आता हे पिळायला लागते का त्याला? अशी पिळायला लागते. काळं पाणी काढून टाकायचं. पण ते पौष्टिक असणार ना पाणी? ते नाही, ते तुरट लागते एकदम. तुरट लागतं मग ते काढून टाकायचं. ते महिलांना सगळं माहिती आहे कशामुळे काय लागतं. तर ही मेथीची भाजी काय आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने चांगली भाजी आहे टेस्ट चवीला. चवीला भाजी. ही पहिली शिजवून घेतली कुकरमध्ये. कुकर मध्ये नाही, कुकर मध्ये लावली तर लय बारीक होणार एकदम. तिचं गरगाटासारखं एकदम होणार. मग ते अशी चुलीवर शिजवून घेतली. शिजवून घेतली तर त्यातलं पाणी काढतो आपण. आणि हे कांदा आता लसूण वगैरे नाही ना? लसूण टाकला तरी चालतं. पहिला कांदा टाकायचा. ते पोळला की तेल टाकायचं. म्हणजे तुम्ही पण बनवू शकता की. त्याला माहिती आता थोडस हे झालं. हे भाजी बघा आता हे आपण आणलेली पाणी पिळून घेतलंय. हे पाणी का नंतर टाकूनच द्यायचं ना? टाकून द्यायचं. कांदा भाजून घेतला. कांदा पोळून घेतला. तेल टाकायचं. आपण चुलीवर बनवतो भाजी त्यामुळे त्याची चव तर उत्तमच असणार आहे. तेल टाकायचं. आता तेल जरा जास्त लागते ना भाजीला. तेल जास्त लागतं का या भाजीला? अच्छा. सुटला आहे. हा जबरदस्तच. थोडंसं तेल जास्त लागतंय भाजीला. आता पिळून घेतलेलं आहे. सुट्टी करायची. सुट्टी करायची आता ती. गॅस बंद करायला. झाकून ठेवणार आहेत थोड्या वेळासाठी. जरा मस्त असा वास यायला सुरुवात झालेली आहे. भाकरीच नाही. अशा प्रकारे भाजीला शिजत आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि हा चुलीचा मस्त आणि असा धुराचा थंड वास यायला लागलेला आहे. थंड वातावरण आहे. आणि जस्ट वाट बघतोय की तांदळाची भाकरी आणि ती भाजी कधी खातोय. अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे. तर वहिनींनी हे सुंदर वास येतो. झालं भाजी एक नंबर. बारांगीचा याच्यापेक्षा. आपण पुढच्या वेळेला की बारांगीची भाजी करूयात. आता तिला फुलं आलीत ना. बारांगीची. ही कोणत्या सीझन मध्ये असते? ते बघा आपण पाऊस पडला की सुरूच चालूच असते. तर मित्रांनो आता आपलं कुरडूची भाजी झाली आणि तांदळाची भाकरी आता वहिनी करतायत. आपण हे तांदळाचं पीठ घेतलंय. काय पाणी गरम करायला ठेवलं का त्याच्यात? नाही गार पाणी चालतं. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की गरम पाणी करून टाकतात. त्याचं काय कारण असतं? गरम पाणी म्हणजे कसं जर भाकरी थापता येत नसली ना अशी म्हणजे अशी कडला रेषा पडतात ना त्यावेळेला गरम पाणी जर करून गेलं तर मध्ये चांगले होते.
आता हे आपलं पीठ चांगलं आहे, ते काही तुटणार नाही, भाकरी काय नाही. हे पूर्ण तांदळाचंच पीठ असते काय? पूर्ण तांदळाचं. म्हणजे आजकाल लोकांना कष्ट करायला नको, ब्रेड आणायचं आणि खायचं. आता हे भाकरी करायला किती कष्ट आहेत बघा. तरी ते आपल्याकडे हे नाही. घर चांगलं गेलं बरं का पांडुरंगा, म्हणजे जुनं पण ठेवलंय तुम्ही, हे सुपले ठेवलंय बघा. म्हणजे घर केलं ते म्हणजे लागतच तसं ना आपलं म्हणायला तांदूळ बरोबर. साफ करायसाठी ते गॅस पण आहे, पण इकडे चूल सेपरेट ठेवली, कारण त्यांना चुलीवरचं जेवण जास्त आवडतं. हे आपले तांदूळ निवडायला वगैरे, कलर पाकडायला च्या सुपापेक्षा हे चांगलं. तुम्ही जास्त करून चुलीवर जेवण करता का गॅसवर? चुलीवरच ना. जास्त करून चुलीवर. गॅसवर फक्त चहा वगैरे आपलं दूध असं. आहे का नाही, लाकडी जाळ आहे का नाही, गॅस पेक्षा शरीराला चांगला. शरीराला चांगलं आहे. म्हणजे हे गॅस पेक्षा ह्याच्यावरती. आता तांदळाची भाकरी थापली जात आहे. तवा आपला भिडाच आहे, लोखंडी नाही, त्यामुळे ते भाकरी चांगली आहे. लाकडी ना, नाही असा हा भिडाचा तवा आहे आणि त्याच्यावर आता ही भाकरी टाकलेली आहे. बिडाचा तवा आहे. आणि हे पोळपट लाकडी. लाकडी. अशी ही तांदळाची भाकरी आता भाजून त्याचा जो अरोमा यायला लागलाय ना आताच. हो हो प्रॉपर एकदम मस्त. ह्या वातावरणात जेवायला किती मजा आहे. मजा आहे. तेच ना. बाहेर मस्त पाऊस हो, पडतो, हो. गारवा आहे हवेत. एवढ्या डळ्याची आमटी, तांदळाची भाकरी, कोरडूची भाजी. अरे वा. हे बघा. नाही भाकरीची आता भाजून निघालेली आहे, त्यामुळं पलटी मारायची सुरू आहे. ते कसं कळतं ते भाकरी झाली? कळतं ते अंदाजावर कळते ते. अनुभव. अनुभव येतो. तिथं ते अशी मस्त फुगलेली आहे, टंब भाकरी टंब फुगलेली आहे बघा या ठिकाणी. बघू शकता. तांदळाची भाकरी. हो हो क्या बात आहे. अशी पद्धतीने तयार झालेली आहे तांदळाची भाकरी. कस्टमरला अशी दिली ते काय खुश. कस्टमर तांदळाच्या भाकरी बघू शकतात आपण. ते दुसरी भाकरी चालू आहे, कधी एकदा होते आणि मी कधी एकदा आता खातोय, असं झालंय. सो दुसरी भाकरी झाली गरम गरम. आणि आता तिसरी भाकरी चालू आहे चुलीवरची. इथं बसून जेवायला आवडत. मला पण तेच. हो पांडू दादा, आम्हाला इकडेच हे करा. आम्हाला इथे चुलीच्या इथे जेवायला आवडेल बरं का. आम्ही इकडे घेतो म्हणावं. होय, आम्हाला इथंच बसून जेवायला आवडेल. इथंच बसेल. मग चुलीच्या इथं मस्त मजा येणार इथे जेव्हा. तुम्ही पण इथे या आमच्यावर जेवायला. अहो बसू आपण, कसं पण तेव्हा काय नाही. तिथं झालं भाकऱ्या की झालं की काय थोडी भाजी टाकून खावायची. सकाळी जी आपण केळीची पानं तोडली त्यावर आता जेवण वाढलं जाणार आहे. अशा पद्धतीनं केळीची पानं पांडुदादांनी हे केलेली आहेत. होय होय घेणार आहोत. पूर्णपणे नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं हे जेवण आहे आणि सुंदर असा स्वाद सुटलेला आहे चुलीचा. आणि गार हवा आहे, बाहेर पाऊस पडत आहे आणि ह्या अशा मस्त वातावरणामध्ये या नैसर्गिक जेवणाचा आनंद घेणार आहोत आपण. पांडुदादा आता स्वतः काहीतरी करून दाखवणार आहे. गाईचं दूध काढलेलं आहे, दुधापासून दही केलेलं आहे आणि आता त्या दह्याचं ते ताक बनवून दाखवणार आहेत आपल्याला. हे बघा, हे दही आहे. 100% प्युअर दूध आहे, 100% प्युअर दही आहे. त्या दऱ्याच्या
डोंगरामध्ये ज्या गायी चरल्या त्यांचं दूध आहे, त्या दुधाचं दही आहे आणि या दह्यापासून आता हे ताक बनवलं जातंय. संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीचे हे फ्रेश दुधाचं असं हे आणि स्वतः पांडुदादा हे ताक आपल्याला तयार करून देणार आहेत. आणि या ताकाचं विशेष महत्व म्हणजे हे ताक ज्या दह्यापासून झालंय किंवा जे दही ज्या दुधापासून झाले, ती जी गाय आहे ती इथे नैसर्गिक वातावरणात चरलेली आहे आणि त्या अशा पूर्णपणे ऑर्गॅनिक म्हणू शकतो आपण. याचं पूर्ण आहे. आपल्याला जे सिटीमध्ये मिळणार जे ताक आहे ते कुठल्या गायीपासून आलेलं आहे, कुठलं त्याच्यात काय मिसळलं गेलेलं आहे, किती दिवसांपूर्वीच काढलेलं आहे, काय आपल्याला काही माहिती नाहीये. मिक्सर मध्ये आपण हे करतो, ताक करतो. आता आपण मिरची पांडुदादा गाय आपल्या चरायला तिकडे जातात. हा म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे काय तर नैसर्गिक, आपण जे म्हणतो नैसर्गिक ऑर्गॅनिक दूध. आपण सिटीमध्ये ऑर्गॅनिक दूध मिळतं आपल्याला, काय E2 मिल्क आणि काय काय ह्याचं मिल्क त्याचं मिल्क. पण ऍक्च्युअल ऑर्गॅनिक म्हणजे काय, ती गाय स्वतःची चरले काय तिने चारा खाल्ला. हा म्हणजे ती स्वतःच्या इच्छेने जिथं चरली, तिला आवडेल तो चारा तिने खाल्ला आणि त्याचं दूध जे आहे ते प्युअर दूध, विदाऊट एनी मिक्सिंग, पाणी बिणी केमिकल नाही, काही कुठली गोष्ट नाही, कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही त्याच्यामध्ये. बरं आता आमचं जेवण रेडी झालेलं आहे. ताईंनी आम्हाला बघा काय काय दिलेलं आहे. कुरडूची भाजी आहे, हे मटकीची भाजी आहे, हे खरडा आहे, हे भाकरी आहे, इकडे इंद्रायणी राईस आहे आणि घेवडा डाळीची आमटी आहे आणि आमचे पांडुदादा ताक करतायत. 100% ऑर्गॅनिक जिरा त्यांनी मिक्स करण्यासाठी केलेलं ताकामध्ये. इतकं भारी वातावरण आहे. बाहेर मस्त गार पाऊस पडलाय आणि गारठा आहे. महाबळेश्वरच्या वातावरणात आहे आपण आता. म्हणजे थोड्याच वेळात आता आपण आडवा तिडवा हात मारणार आहे. झालेला आहे असा हा मेनू तयार झालेला आहे आणि आता कधी एकदा आम्ही खायला बसतोय असं आम्हाला झालेलं आहे. तर पांडुदादा आता स्वतः हे करत आहेत. वा वा वा, क्या बात है. राईस कुरडूची भाजी, क्या बात आहे. अशा पद्धतीनं हे कुरडूची भाजी आणि ही मटकीची उसळ, कडधान्यांची उसळ वाढली जात आहे. ताटात वाटा मी घेतो मी इकडे वाढून घेतो, तुम्ही घ्या तुमच्या. या ठिकाणी भाकरी पण वाढली गेलेली आहे आणि आता तुम्ही बसा की पांडुदादा. हा तुम्ही बसा. असं घेतलं तरी हा असं घेतलं तरी चालतंय. तेच मला सगळं चालतं भाऊ. मस्त असं एकदम सुरू आहे. काय कुरडूची भाजीची टेस्ट जरा आता सांगा, खाऊन कसं वाटतंय तुम्हाला ते. चमचे बाळगत पाहिजे, चमचे म्हणजे इतकं सुंदर भाजी लागले. तुम्ही टेस्ट बघू शकता ह्याची. आता आपण एक घास खाऊन बघणार आहे. कुरडूची भाजी, भाकरीचा घास घेतला आणि ही कुरडूची भाजी आपली बघू शकता तुम्ही. मस्त गरमागरम आहे. हा मस्त एकदम एक नंबर ना. एक नंबर छान एकदम. तिखट मीठ सगळं व्यवस्थित. वहिनी 100 पैकी 100 मार्क. अशा प्रकारे वातावरण आहे इथलं गावाकडचं. संपूर्ण काळोख आहे आणि बघू शकता तर कुठल्याही गाड्यांचा आवाज नाही, काही नाही. शांत घर आहे इथं महाबळेश्वरच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला आज हा रानभाज्यांचा चुलीवरचा हा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या दुर्मिळ पायवाटा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांनाही शेअर करा. तर अशाच प्रकारे पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत सह्याद्रीच्या रांगेतील दुर्मिळ पायवाटेच्या शोधात. तोपर्यंत धन्यवाद.